नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. 7 कोटी PF खातेधारक आनंदित. विलंब न करता त्यांच्या खात्यात 1 लाख रुपये येणार. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्हीही एखाद्या संघटित क्षेत्रात काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. नवीन नियमानुसार आता 1 लाख रुपयापर्यंतची रक्कम कोणत्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यात जमा केली जाणार आहे. याचाच अर्थ आता तुमच्या PF खात्यातून ॲडव्हान्स घेणे सोपे झाले आहे. याआधी तुम्हाला 1 लाख रुपये काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यानंतर महिनाभरात पैसे तुमचे खात्यात जमा होणार आहेत. EPFOच्या म्हणण्यानुसार तुम्ही वैद्यकीय आगाऊ दाव्यासाठी अर्ज केल्यास फक्त 3 कामकाजांच्या दिवसात पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता तुम्हाला PF कार्यालयात जाण्याचीही अजिबात गरजही भासणार नाही आणि यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतील. तुम्हाला हॉस्पिटलायझेशनच्या 45 दिवसांच्या आत स्लिप सबमिट करावी लागेल. तथापि आगाऊ दाव्यामध्ये कधीकधी पैसे थेट रुग्णालयाच्या खात्यात देखील जमा केले जाऊ शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये पैसे केवळ सदस्यांच्या खात्यात जमा केले जातात. जर तुम्ही 1 लाख रुपयापेक्षा कमी पैसे काढत असाल तर काही करण्याची गरज नाही. कोणत्याही अडचणीशिवाय मात्र पैसे खात्यात पोहोचणार आहेत. अनेक गंभीर रोग आहेत ज्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीही त्याच्याकडे वेळ नाही. ही समस्या गांभीर्याने घेत EPFOने ॲडव्हान्स मेडिकल क्लेम सुरू केला होता. त्याचा लाभ आता शेकडो कर्मचाऱ्यांना होत आहे. नवीन नियम अधिक प्रगत करण्यात आले आहे आणि आता गंभीर आजार असल्यास अर्जाच्या 3ऱ्या दिवशीच ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा नियमही आलेला आहे. पैसे मिळण्यास विलंब होत असल्यास त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. तथापि यासाठी EPFOने काही महत्त्वाच्या अटी देखील ठेवलेल्या आहेत. जसे की रुग्णाला सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील युनिट किंवा CGSH पॅनेल रुग्णालयातही दाखल केले जावे लागणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत नमस्कार.